आणि विशेष करून आपण पहिल्या अध्यायामध्ये आहोत. आपण काल आपण त्याचा परिचय पाहिला. आणि त्यामध्ये वचन एक सुद्धा आपण हाताळलेलं आहे थोडक्यात. जिथे हे पत्र कशा प्रकारे लिहिण्यात आलं आणि रोम येथील मंडळीची स्थापना कशी झाली. पौलाने तेथील मंडळीबद्दल तो कसा शिकला, नाही का, ह्या सर्व गोष्टी आपण अ, कालच्या क्लासमध्ये शिकलो. आज विशेष करून आपण अ, विशेष करून वचन 2 ते वचन 17 आपण अभ्यासणार आहोत. मी प्रयत्न केला वचन अध्याय 1 आणि 2 अ, पूर्ण करण्याचा, पण काही कारणास्तव पूर्ण होऊ शकत नाही, कारण अनेक गोष्टी इथं शिकण्यासारख्या आहेत आणि महत्वाच्या आहेत. पहिला जो भाग आहे यासाठी आपण इथे थांबत आहोत, अध्याय 1 आणि वचन वचन 17 पर्यंतच. कारण मला असं वाटतं की हा संदर्भ आपल्याला रोमकरास पत्र समजण्यासाठी एक मदतगार ठरणारा आहे. आणि आणि म्हणूनच त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत असताना वचन 2 ते 17 आजच्या क्लासमध्ये आपण थोडक्यात अभ्यासनाचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण विशेष करून वचनाकडे लक्ष देऊया. आपण वचन 1 त्याचा दुसरा जो भाग आहे तिथून सुरुवात करू. तिथं सांगितलं की सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल ह्याच्याकडून या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्याला आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते की ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद मिळाले, अशासाठी की त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्यांच्यापैकी तुम्ही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून कृपा व शांती असो. आता ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल पाहतो, नाही का, तर सुरुवातच बघा. तो वचन 1 मध्ये म्हणतो की सुवार्तेकरिता वेगळा केलेला. आणि बघ आता तिथून तो बोलायला तयार करतो, तो बोलायला सुरुवात करतो. तो स्वतःची ओळख देत असताना तो म्हणतो की मी प्रेषित होण्याकरिता बोलवण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल ह्याच्याकडून. आणि याबद्दल आपण कालच्या क्लासमध्ये थोडक्यात शिकलो होतो. मग ही जी सुवार्त आहे ज्याच्यासाठी पौलाला वेगळं करण्यात आलेलं होतं, ही सुवार्ता कशी आहे, काय आहे, त्याचा उलगडा पौल जो आहे तो वचन 2 पासून वचन 17 मध्ये पर्यंत तो देत आहे. आणि अद्भुत रीतीने जर तुम्ही वचन 2 ते 17 जर बारकाईने वाचलं तर इथं तुम्हाला त्या सुवार्तेचा गाभा पाहायला भेटल. अद्भुत गाभा त्या सुवार्तेचा आपण पाहू, त्याचं महत्व आपण पाहू, त्याचं हृदय आपल्याला इथं पाहायला भेटल. ही सुवार्ता ज्याबद्दल पाऊल बोलत आहे, ज्या सुवार्तेसाठी त्याला वेगळं करण्यात आलेलं होतं, ती सुवार्ता काय सांगितलं, ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. का बरं पाऊल आता सगळ्यात अगोदर ह्या सुवार्तेबद्दल बोलत असताना पवित्र शास्त्रामध्ये संदेष्टांकडे तो आपलं लक्ष वेधून घेतो, तो संदेष्टांकडे आपल्याला घेऊन जातो. त्याचं कारण हे आहे की पॉल यातून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जी सुवार्ता तुम्हाला सांगण्यात येत आहे, ती सुवार्ता जिच्यासाठी मी उभा आहे, जिच्यासाठी मला वेगळं करण्यात आलेलं आहे, ती सुवार्ता नवीन नाही. ती सुवार्ता मनुष्याचा एक सुज्ञ आविष्कारही नाहीये. ती सुवार्ता मी काहीतरी, नाही का, काहीतरी निर्माण केलेली एक कोणत्या प्रकारची बाब नाहीये. तर ती सुवार्ता अगदी अगदी आपल्याला पाहायला भेटतं की तो जुना जुना संदेश आहे, अद्भुत असा संदेश आहे, सार्वकालिक संदेश आहे. आणि विशेष करून तो अद्भुत संदेश आहे
जो संदेश त्यांनी सुद्धा दिलेला आहे, ज्याबद्दल संदेश त्यांनी साक्ष दिलेली आहे. आणि हे वचन आपल्याला जुन्या करारामध्ये घेऊन जातं, जिथं दोन गोष्टी तो मांडतो. वचन 2 मध्ये तो म्हणतो की संदेश त्यांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. संदेश त्यांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. जर तुम्ही या एका वचनावर जर तुम्ही मनन केलं, तर हे वचन अद्भुत रीतीने तुमच्या समोर पवित्र शास्त्राचं ते मोठं चित्र उभं करेल. संदेशाद्वारे ही सुवार्ता जी आहे, जी आज जिच्यासाठी मला वेगळं केलेलं आहे, जिच्यासाठी प्रेषित म्हणून मी आहे आणि ख्रिस्ताचा दास म्हणून उभा आहे, ती सुवार्ता आता माझ्या जन्माद्वारे किंवा माझ्याद्वारे ती उत्पन्न झालेली नाही. तर ही सुवार्ता सार्वकालिक सुवार्ता आहे. सगळ्यात पहिला मुद्दा पाऊल इथं स्पष्ट करत आहे. ही सुवार्ता जिची साक्ष स्वतः संदेश त्यांनी दिलेली आहे. संदेश त्याद्वारे पूर्वीच वचन दिले गेलेले होते त्या सुवार्तेबद्दल. आणि मग आपल्याला समजेल की वचन मग काय दिलं होतं त्या सुवार्तेबद्दल संदेश त्याद्वारे. तर ज्यावेळेस आपण अगदी उत्पत्तीमध्ये जातो आणि उत्पत्तीपासून त्याची पडताळणी करतो, नाही का, आणि ते जे वचन आहे, विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की वचन 3 मध्ये थोडं तो अधिक स्पष्ट करतो की पूर्वी संदेश त्यांच्याद्वारे ते वचन दिलं होतं आणि तो अगदी दाविदापर्यंत घेऊन येतो. तो सगळाच इतिहास इथं सांगत बसत नाही कशा प्रकारे, परंतु तो दाविदापर्यंत घेऊन येतो आणि तो म्हणतो की तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. संदेश त्यांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. हे वचन आपल्याला उत्पत्तीमध्ये घेऊन जातं आणि उत्पत्तीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं. त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे की तो देवाच्या पासून दुरावला गेला, तो आत्मिक रीतीने मृत्यू पावलेला आहे. परंतु तिथंच देवाने त्याला सोडलेलं नाही. तर उत्पत्ती 3:15 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, तिथंच देवाचं अद्भुत वचन त्या संदेशाद्वारे तिथं देण्यात आलं की स्त्रीचं संतान तुझं डोकं ठेचेल. उत्पत्तीमध्येच आपल्याला पाहायला भेटतं मोशेद्वारे देवाने अद्भुत रीतीने त्याचं 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 एक सुंदर झलक दिली की स्त्रीचं ते संतान असणार आहे, जे आता तुम्हाला या स्थितीतून बाहेर काढू शकणार आहे. आणि मग पुढे थोडं थोडं पुढे आपण जातो त्या अध्यायाच्या, आणि मग अध्याय 12 मध्ये आपण येतो. तर तिथं तो अधिक जवळीकतेने आता ती जी स्टोरी आहे, ती गोष्ट जी आहे, तो उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आता पहा, ते जे संतान आहे, जे स्त्रीचं संतान असणार आहे, ते संतान मी ह्या एका व्यक्तीच्या कुळातून आणणार आहे. आणि तो व्यक्ती कोण? अब्राम. आणि मग आपण पुढे पाहतो की जे पूर्वज, नाही का, अब्राम, इसाक आणि याकोब, बघा आपल्या समोर चार्ट आहे तो. आणि मग अद्भुत रीतीने अब्रामाला देवाने अभिवचन दिलं, त्याला बोलावलं आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला सांगितलं की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे मी आशीर्वादित करणार आहे. तशाच प्रकारे इसाहाकाला आहे, मग याकोबाला, आणि विशेष करून अब्रामाला सांगितलं की मी तुझं एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि मग अद्भुत रीतीने देवाने तिथं एक मोठं राष्ट्र निर्माण केलं. आणि मग ती जी स्टोरी आहे कशी उलगडत चाललेली आहे बघा, कशी ते एकमेकांना जोडत चाललेली आहे. तो त्याने सांगितलं स्त्रीचं संतान, मग सांगितलं तो अब्राम, त्याच्याद्वारे ते येणार आहे, अब्रामाच्या कुळातून असणार आहे. मग एक राष्ट्र त्याने दाखवलं, त्यातून तो म्हणतो की ते जे संतान आहे ते या राष्ट्रातून येणार आहे. आणि मग त्याने एक कुळ दाखवला. मग त्याने सांगितलं की तो हे संतान जे आहे ते या यहूदा वंशातून येणार आहे. मग आपल्याला पाहायला भेटतं, अधिक पुढे पुढे आपण जातो, तर मग त्याची एक छोटीशी झलक तो आपल्याला त्या निर्गमच्या पुस्तकामध्ये देतो, जिथं त्याने हे दाखवलं की ते संतान कशा प्रकारे त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून सोडवणार आहे. तो ते संतान त्या कोकऱ्याप्रमाणे वढल्या जाणार आहे. जो कोकरा त्या मिसर देशामध्ये वधला गेला, त्याचं रक्त त्या दरवाजाला लावण्यात आलं, जिथून मृत्यूदूत त्यांना ओलांडून गेला. आणि मग आपण पाहतो आणखी पुढे आणि पुढे आपण येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं मग राजांच्या काळामध्ये ते संतान काय आहे. ते संतान तो गौरवी राजा असणार आहे, ज्याच्या हातातून कधीच ते राज्य काढून घेतलं जाणार नाही.
हा असा राजा असणार आहे जो विश्वसनीय असणार आहे, जो जो त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून एकदाच नाही तर सदा सर्व काळासाठी सोडवणारा असणार आहे. आणि मग तो राजा कुठून येईल म्हणे, तर मग देवाने घराणं निवडलं, दावीद. नाही, तुझ्या घराण्यातून तुझा पुत्र, त्याला मी ती राजगादी देणार आहे. आणि मग दाविदाचा पुत्र म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो पुढे जाऊन, शलोमोनाच्या मृत्यूनंतर मग अनेक राजे उदयास येतात आणि सर्व गोष्टी वारंवार ती साक्ष आपल्याला देतात नाही का, वारंवार की तो येणार आहे, तो येणार आहे आणि तो येणार आहे. आणि मग आपण नवीन करारामध्ये येतो आणि अगदी अगदी मत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं की ज्याबद्दल पूर्वीच वचन देण्यात आलेलं होतं, आता तो देहदृष्ट्या इथे जन्मला आहे. तो दाविदाच्या गावात जन्मला, तो दाविदाच्या घराण्यातून आला, तो दाविदाचा पुत्र म्हणून जन्मलेला आहे. तो यहुदा वंशातून तो आलेला आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग ज्यावेळेस आपण पौलाचं ही जी बोलण्याची पद्धत आहे त्याकडे पाहतो, तर तो एकतर यहूद्यांना हे संबोधून बोलतो, यहूद्यांना हे समजावं की अरे तुम्ही काय विश्वास ठेवतात, तुम्ही काय करत आहात, आणि इथं पहा देवाने काय तुमच्यासाठी केलेलं आहे. देवाचं अद्भुत कार्य तो या ठिकाणाहून सांगत आहे. अगदी त्या सुवार्तेचं सौंदर्य आपल्याला वचन 2 मध्येच पाहायला भेटतं की किती अद्भुत रीतीने देवाने त्याची तारणदायी महान योजना सिद्धीस नेलेली आहे. आपल्याला पाहायला भेटतं सगळ्यात अगोदर पौलाचं जे जग होतं त्याचं परिवर्तन होण्या अगोदर ते आपल्यासारखंच होतं. त्याच्यासाठी नाही का, ज्यांना नवीन तत्व नवीन शिकवणी आवडत होत्या, नाही का, ज्या ज्या प्रकारे पाऊल होता त्याला सुद्धा तशाच प्रकारे, कारण तो एक म्हणतो की मी शास्त्र्यांचा शास्त्री, इब्रांचा इब्री, परुषांचा परुषी मी होतो नाही का. आणि त्या लोकांना वारंवार ह्या गोष्टीची फार आवड होते. नवीन काहीतरी आम्हाला शिकायला पाहिजे, नवीन तत्व आम्ही शिकायला पाहिजे, आम्ही काहीतरी नवीन नाही का शोध लावायला पाहिजे. परंतु लक्षात घ्या, पौल जे गाजवत होता तो नवीन शोध नव्हता. तर पौल इथून सांगत आहे की तो देवाचा सार्वकालिक उद्देश, देवाचा महान मनोदय, देवाचा गौरवी योजनेचा तो भाग होता. आणि तो संदेश सर्वात जुना होता जो पौल तिथे गाजवत होता. आणि तो संदेश काय आहे? तो संदेश काय आहे? ती सुवार्ता. आणि ती सुवार्ता, तो संदेश कोणाबद्दल होता? कोणाबद्दल होता? वचन 2 त्याचा दुसरा भाग जर आपण पाहिलं तिथे काय सांगितलंय? ही सुवार्ता त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी आहे. पौलाच्या सुवार्तेचं केंद्र कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. जसं आपण पाहतो नाही का, सूर्याभोवती सर्व ग्रह जसे फिरतात नाही का, तशा प्रकारे हे आहे सुवार्तेचं केंद्र केवळ ख्रिस्त आहे. पौल विश्वासाचं केंद्र हे शिक्षण किंवा नैतिक व्यवस्था याबद्दल तो बोलत नाही. तर पौल ज्यावेळेस त्या विश्वासाची घोषणा करत आहे, तर लक्षात घ्या, तो कोणत्या शिक्षणाबद्दल किंवा नैतिक व्यवस्थेबद्दल बोलत नाही, तर तो एका व्यक्तीबद्दल वारंवार बोलतो. पौलाला त्या व्यक्तीबद्दल जगायला आवडतं, पौलाला त्या व्यक्तीबद्दल गाजवायला आवडतं. पौल त्या व्यक्तीबद्दल फारच फारच अभिमानी आहे. पौल त्याच व्यक्तीमध्ये सशक्त आहे. पौल त्याच व्यक्तीबद्दल पूर्ण धैर्याने सांगू शकतो. आणि तो व्यक्ती खुद्द ख्रिस्त प्रभू आहे. आणि हेच तर सुवार्तेचं तो गाभा आहे. आणि त्या ख्रिस्ताबद्दल तो बोलतो. आणि तो म्हणतो की तो कोण आहे? ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे म्हणे. तो कोणत्या प्रकारचं तत्वज्ञान इथं सांगत नाही. तो म्हणतो ही सुवार्ता कोणाबद्दल आहे? त्याचा पुत्र. त्याचा पुत्र कुणाचा? देवाचा पुत्र. इथं 3 प्रकारे तो त्या सुवार्तेचा जो नायक आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची ओळख पटवून देत आहे. इथं तो म्हणतो त्याचा पुत्र, सगळ्यात पहिली ओळख तो इथं देतो. त्याचा पुत्र हे त्याचं दैवत्व प्रगट करणारा आहे. त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आपल्याला माहिती आहे, परिपूर्ण देव, सार्वकालिक अस्तित्व हे दाखवतं ख्रिस्ताचं. की त्याची सुरुवात नाही का, तो यहूद्यांना हे सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की पहा, त्याची सुरुवात हे मरीच्या उदरापासून नाही, तर अगदी मरिया नव्हती तेव्हा सुद्धा तो होता.
अब्रामाच्या अगोदर तो होता. जग नव्हतं तेव्हा सुद्धा तो होता, कारण तो सार्वकालिक देव आहे. जो 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 प्रारंभापासून आपल्या पित्यासोबत आहे, त्याच्या उराशी असणार आहे, सार्वकालिक सहभागितेमध्ये आहे, त्या त्रैक्यातील दुसरा व्यक्ती तो आहे. आणि तो गौरवी देव, त्याच्याबद्दल ही सुवार्ता आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि मग तो पुढे काय म्हणतो, त्याचा पुत्र येशू. दोन गोष्टी इथं, त्याचा पुत्र हे त्याचं सार्वकालिक अस्तित्व दाखवतं, ख्रिस्ताचं. तर इथं येशू ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर त्याचं त्याचं मानवी पण, तो परिपूर्ण मनुष्य झाला, त्याचं देहधारी त्याचं होणं, त्याबद्दल ते मार्गदर्शन करणारं वचन आहे. तो ख्रिस्त देहधारी झाला आणि त्याचं त्या देहधारीपणातील एक मानव म्हणून त्याचं नाव आपल्याला पाहायला भेटतं, येशू. तो गौरवी देव देहधारी झालेला आहे. आणि मग तो देहधारी झाला, त्याचं प्रमाण आपल्याला वचन 3 मध्ये तो देतो. तो म्हणतो, देहदृष्ट्या दावीद वंशात तो जन्मला. देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला, हे त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवणारा आहे. देहदृष्ट्या म्हटलेला आहे. आणि मग ह्या दोन शब्दाला जर तुम्ही पाहिलं, त्याचा पुत्र आणि येशू, या दोन शब्दाला जर तुम्ही सोबत जर जोडलं, तर आपल्याला हे पाहायला भेटेल की तो परिपूर्ण देव मानव आहे. ज्यावेळेस ख्रिस्त, त्याच्याबद्दल आपण बोलत असताना अनेक उदारमतवादी जे आहेत, ते असा विश्वास ठेवतात की अरे, ख्रिस्त जो आहे प्रभू, तो ज्यावेळेस त्या भूतलावर आला, तो ज्यावेळेस देहधारी झाला, त्यावेळेस त्याने काही काळापुरतं त्याचं दैवत्व बाजूला ठेवलं. फिलिपे 2 नुसार ते बोलतात. परंतु तशा प्रकारे बिलकुल नाहीये. तर तो जो देव, जो सार्वकालिकतेमध्ये आपल्या पित्यासोबत होता, जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, ज्याच्यामध्ये पूर्ण दैवत, जे देव पण सामावलेला आहे, तो परिपूर्ण देव, तो देव त्याच्या देवपणासोबत आणखी एक स्वभाव जोडला गेलेला आहे, तो म्हणजे मानवी. तो देव देहधारी झाला. आणि त्याच्याबद्दलचा पुरावा आपल्याला इथं पाहायला भेटतो. ज्यावेळेस तो म्हटलेला आहे की दावीद वंशात तो जन्मला, तर इथं त्याचं कुमारीद्वारे जन्म, त्याच्याबद्दल सुद्धा आठवण करून देणारा हा शब्द आहे. कारण जर तुम्ही मत्तईमधील वंशावळ आणि आणि लोक जी वंशावळ आपल्या समोर सादर करतो, तर ह्या दोन वंशावळीकडे जर बारकाईने पाहिलं, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की मत्तई एकीकडे ती वंशावळ जी आहे, जो त्याचा मानवी पिता, जो त्याचा खरंच पिता नाही, परंतु एक नाही का कायद्याने, बाह्य रीतीने जो पिता म्हटलेला आहे, किंवा जो जो पुरुष जिच्यासोबत मरियेचा विवाह झाला, वागदान झालेलं होतं योसेफ, त्याच्याशी ती वंशावळ आपल्याला जोडते. तर ज्यावेळेस आपण लूक मध्ये येतो, तर लूकची जी वंशावळ आहे, ती आपल्याला कुठेतरी त्या मरियेच्या कुटुंबाकडे घेऊन जाते. आणि दोन्ही जर वंशावळी तुम्ही एकत्रित केल्या, तर दोन्ही वंशावळी आपल्याला दाविदाच्या घराण्याकडे घेऊन जातात. आणि यातून खऱ्या रीतीने पाऊल ज्यावेळेस दाविदाच्या वंशातून म्हटलेला आहे, तर त्याचं मसीहा पण तो इथं दाखवत आहे. आणि विशेष करून त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व तो दाखवत आहे. तो ख्रिस्त, ज्याच्याबद्दल संदेष्टांनी साक्ष दिली, ज्याच्याबद्दल संदेष्टे वाट पाहत होते, तो ख्रिस्त प्रभू आहे. तो आपला प्रभू म्हटलेला आहे. तो आपला प्रभू, याच्याविषयी ती सुवार्ता आहे. तो आपला प्रभू, नाही का? तो आपला प्रभू, हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला पाहायला भेटतं की तो आपला मस्तक आहे, तो सर्व काही आहे, त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतो. वचन 4 कडे आपण येतो, तिथे काय सांगितलंय, व पवित्र आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. आता इथं काय सांगितलंय, तो देवाचा पुत्र येशू आपला प्रभू वरती म्हटलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वचन 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 3 मध्ये पाहता, तर तिथं देहदृष्ट्या दावीद वंशात जन्माला म्हटलेला आहे. त्याच्या जन्माबद्दल सांगितलं इथं, कुमारिकेच्या द्वारे त्याचा जन्म अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर त्याचा जन्म आणि पुनरुत्थान, या दोन गोष्टीबद्दल पौल फार प्रामुख्याने बोलत आहे. कारण जितकं ख्रिस्ताचा जन्म, कुमारिकेच्या द्वारे जन्म, हे तत्व महत्वाचं आहे, तितकंच ख्रिस्ताचं सदेह पुनरुत्थान हे सुद्धा महत्वाचं आहे. हे जणू काय आपल्याला पाहायला भेटतं की
पायाभूत तत्व आहेत. आणि यातील तुम्ही एखादंही तत्व जर तुम्ही दूर केलं, किंवा तुम्ही जर म्हटलं की मी कुमारिकेच्या द्वारे ख्रिस्ताचा जन्म यावर विश्वास ठेवतो परंतु त्याचं पुनरुत्थान मी मानत नाही, तरी तुम्ही ती सुवार्ता जी आहे ती डागाळता. त्या सुवार्तेला तुम्ही असहाय्य करता, त्या सुवार्तेला तुम्ही अशक्त करता. कारण ख्रिस्ताची सुवार्ता, त्याचा जन्म, ते पुनरुत्थान पूर्णपणे ख्रिस्ताच्या व्यक्तित्वावर अवलंबून आहे. पूर्णपणे ख्रिस्ताचं व्यक्तित्व, स्वतः ख्रिस्त ती सुवार्ता आहे. आणि म्हणूनच पौल जो आहे तो त्या व्यक्तीबद्दल खास करून बोलतो. म्हणूनच तो म्हणतो की मला तर जगणं हा ख्रिस्त आहे आणि मरण हा लाभ आहे. तो वारंवार त्याबद्दल बोलतो, नाही का? आणि आपण पाहतो की ज्यावेळेस तिथं म्हटलेलं आहे पुनरुत्थानाबद्दल बोललं जात आहे, तर इथं ते दैवी सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? त्याच्याकडे ते दैवी सामर्थ्य आहे, कारण तो त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने पुन्हा उठलेला आहे. आणि त्याची एक सुंदर झलक आपल्याला योहान 2:19 मध्ये पाहायला भेटते, जिथं तो त्या धार्मिक पुढाऱ्यांना बोलतो मंदिराचं शुद्धीकरण करत असताना. विशेष करून तो म्हणतो की तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन, मी 3 दिवसात ते उभारेन. आणि पुढील वचनामध्ये सांगितलं की तो त्या खऱ्या खुऱ्या मंदिराबद्दल बोलत नव्हता, तर तो स्वतःच्या शरीराबद्दल, देहाबद्दल तो बोलत होता. तर आपल्याला यातून पाहायला भेटतं की ख्रिस्ताकडे ते सामर्थ्य आहे जीवन देणार. आणि मग आपण पाहतो पुढे ज्यावेळेस तो सौंदर्य सुवार्तेचं सांगत आहे, तर वचन 5 मध्ये काय म्हणतो? त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद मिळालेलं आहे. कुणाद्वारे? कुणाद्वारे मिळालेलं आहे? जर तुम्ही स्टेप बाय स्टेप या सर्व वचनांकडे जर बारकाईने पाहिलं, तर तुम्हाला पाहायला भेटल तो ख्रिस्ताबद्दल सांगतो. तो ख्रिस्ताबद्दल सांगत असताना संदेष्टांकडे घेऊन जातो. आणि एवढंच नाही, त्याच्या जन्माबद्दल बोलतो आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल बोलतो. आणि आता ख्रिस्ताचं कार्य काय आहे त्याबद्दल तो सांगतो. तो म्हणतो की त्याच्याद्वारे आम्हाला. यातून तो काय सांगत आहे माहितीये? रोमकरास पत्र लिहित असताना तर रोम येथील मंडळीला याची आठवण करून देत आहे की जे काही कृपा आणि जे काही पद आम्हाला मिळालेलं आहे, ते आमच्या तारणाऱ्या प्रभूकडून मिळालेलं आहे. आणि ते त्याच्या मंडळीसाठी मिळालेलं आहे, नाही का? तुमच्यासाठी ते मिळालेलं आहे. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद हे मिळालेले आहे, अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. का बरं? का? कारण पौलाने गाजवलेली सुवार्ता वैयक्तिक जीवनावर प्रभाव पाडणारी होती. ते एक मनोरंजक तत्वज्ञान नव्हतं, नाही का? तर ती जीवन बदलणारी बातमी होती, कारण ती खुद्द एका महान गौरवी देवाबद्दल आहे. ती खुद्द गौरवी देवाबद्दल आहे. आणि त्याच्याबद्दल पॉल पुढे बोलतो, नाही का? याबद्दलच बोलत असताना जे क्लार्क आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की सुवार्तेने पौल आणि मंडळीला कृपा आणि प्रसिद्धपद मिळालं म्हणे. आणि या दोन ज्या गोष्टी आहेत त्या भेटवस्तू म्हणून दिल्या गेलेल्या आहेत. कारण ते पौलामध्ये काहीतरी चांगलं होतं म्हणून त्याने ते मिळवलेलं नाही. तर ज्यावेळेस कृपा हा शब्द येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं इथं म्हटलेलं आहे की कृपा व प्रेषितपद मिळाले आहे. आणि नक्कीच हे आपल्याला पाहायला भेटतं, जसं एक भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला कुणीतरी काहीतरी मोठी अशी अद्भुत भेट आणून देतं, तशा प्रकारची भाषा पॉल इथं वापरत आहे. की तो म्हणतो माझ्याकडे काहीच चांगलं नव्हतं, मी अपात्र होतो, त्या अशा माझ्यावर कृपा त्याने केली आणि मला प्रेषित पद मिळालेलं आहे, ज्याच्यासाठी मी बिलकुल लायकीचा नव्हतो. ही ख्रिस्ताकडून मिळालेली भेट आहे. आणि हे कशा प्रकारे आहे बरं? विश्वासाने आहे. विश्वासाचे आज्ञाधारक पण निर्माण करण्यासाठी आहे. का बरं पौल इतका आतुर होता रोम येथे जाण्यासाठी, विविध मंडळामध्ये जाऊन सुवार्ता गाजवण्यासाठी? आणि वारंवार पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आणि पौलाची इच्छा आहे की त्यांनी नेहमी विश्वासात दृढ राहावं, त्यांनी आज्ञाधारक बनावं. नेहमी प्रेषितांनी त्याच्याच त्याची घोषणा केलेली आहे. आणि नेहमी प्रेषितांनी प्रत्येक त्या मंडळीचं लक्ष ख्रिस्ताकडे वेधून घेतलेलं आहे आणि ख्रिस्त जगण्यास त्यांनी शिकवलेलं आहे. आजही आपल्याकडे संदेष्टांची आणि प्रेषितांची वचनं आहेत, जे आजही आपल्याला विश्वासाचा आज्ञाधारक पण आपल्यामध्ये निर्माण करतात. पौलाला मिळालेलं प्रेषित पद
देवाच्या कृपेने होतं, नाही का? सुवार्ता आपल्याला पाहायला भेटतं की हे असं साधन आहे किंवा हे असं महान असं आमंत्रण आहे जे संपूर्ण जगासाठी आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आहे आणि अगदी ते पुरेस आहे, महान रीतीने ते पुरेस आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक राष्ट्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, प्रत्येक त्याच्या निवडलेल्या व्यक्तीच्या हृदयात झाल्याशिवाय राहणार नाही. वचन 6 पहा, त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. त्यांच्यापैकी आता वरती तो म्हणतो की सर्व राष्ट्रांमध्ये, का बरं त्याने तो म्हणतो की आम्हाला प्रेषित पद मिळालंय, कृपा व प्रेषित पद मिळालंय? तर मला असं वाटतं इथं सगळ्यात अगोदर पौल तो अशा प्रकारचा इथं उल्लेख करत आहे. जर आपण बारकाईने जर इथं विचार केला या वचनाचा, तर तो म्हणतो की अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. सर्व राष्ट्रांमध्ये आपल्याला माहिती आहे पौलाला परराष्ट्रीयांचा प्रेषित म्हणून देवाने एक पात्र, त्याचं पात्र म्हणून नेमलेलं होतं. पेत्र यहूद्यांमध्ये सेवा करत होता आणि पौल ज्यावेळेस इथं म्हणतो की अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये, आणि मग तो म्हणतो की त्यांच्यापैकी, त्या सर्व राष्ट्रांपैकी तुम्ही सुद्धा, रोम येथील लोकांना तो बोलत आहे. सुवार्ता रोमी लोकांपर्यंत पोहोचली, त्याला तिथे बोलाविलं, नाही का, असं म्हटलेलं आहे, असं नाही म्हटलं, नाही का? तर आपल्याला पाहायला भेटतं की इथं मात्र देवाचं पाचारण, नक्कीच तो प्रेषित किंवा कोणता प्रेषित तिथे गेला नव्हता. जर आपण त्याचा इतिहास जर बारकाईने पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटतं. परंतु जरी प्रेषित गेला नव्हता तरी सुद्धा देवाचं महान पाचारण तिथे गेलं, देवाचं बोलावणं गेलेलं होतं, देवाची महान सुवार्ता तिथे गेलेली होती, ज्याद्वारे रोम येथील मंडळीला पाचारण्यात आलेला आहे. देवाचं पाचारण त्याच्या सुवार्तेद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. देवाने ती ती आपल्याला पाहायला भेटते इथं दिलेला आहे. मग पुढे वचन 7 ते 15 मध्ये आपण येतो. तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 7 मध्ये पहा, त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो. आता हे जे अभिवादन आहे इतर पत्रांप्रमाणेच आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? त्या तुम्हाला देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून कृपा व शांती असो. आता इतर पत्रामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पावलाची सुरुवात पाहायला भेटते, परंतु इथं ज्यावेळेस तुम्ही पाहता या संपूर्ण वचनांद्वारे, तर तो इथं म्हणतो की देव जो आपला पिता, ही सुवार्ता इतकी अद्भुत आहे की जी आपलं नातं त्या पवित्र देवासोबत जोडणारी आहे. आणि ही सुवार्ता इतकी अद्भुत आहे की ज्यामध्ये कृपा आणि शांती आहे. आणि ही सुवार्ता जी आहे तिच्यातून ही कृपा आणि शांती वाहते, कारण ही सुवार्ता आपला जो पिता आहे देव आणि ख्रिस्त येशू यांच्यापासून आहे. आता कृपा आणि शांती या दोन शब्दाचं महत्व काय आहे? एक सर्वसाधारण अभिवादनाची एक पद्धत होती. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर विशेष करून जर तुम्ही या कृपा आणि शांती या शब्दाबद्दल जर शिकले तर तुम्हाला शिकायला भेटत जे जे ग्रीक होते आणि विशेष करून जे यहुदी लोक होते त्या दोघांबद्दल आठवण करून देणारा हा शब्द आहे, कृपा आणि शांती. कारण आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्यामध्ये फारच, नाही का, प्रसिद्ध असणारे हे शब्द होते, एकतर यहुदी लोकांमध्ये आणि ग्रीक लोकांमध्ये, आणि म्हणूनच तो त्याबद्दल बोलत आहे. आणि विशेष करून सगळ्यात अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे की त्या तुम्हाला, इथं आपल्याला त्या तुम्हाला म्हटलेलं आहे. पौल कधी रोमला गेला नव्हता आणि त्याला स्वतः रोम येथे कोणत्या प्रकारची मंडळी असेल असा कोणताही विचार त्याचा नव्हता. त्याची रोमला जाण्याची इच्छा होती. पण मग ह्या सगळ्या गोष्टी असताना या पत्रामध्ये वेगळं असं काय आहे? तर या पत्रामध्ये वेगळं पण असं आहे की पौल या ठिकाणी जे पत्र लिहित आहे ते पत्र तो कधी त्या मंडळीला त्याने पाहिलं नव्हतं, तो कधी तिथे गेलेला नव्हता, अशा मंडळीला हे पत्र लिहित आहे. पण
आपल्याला पाहायला भेटतं की या लोकांपर्यंत, रोम येथील लोकांपर्यंत ही सुवार्ता कशी पोहोचली, जे आपण कालही शिकलो. आपल्याला माहित आहे जे काही ख्रिस्ती लोक तिथे स्थित झाले होते, त्यांच्याद्वारे तिथं ती मंडळी स्थापित झालेली आहे, ज्याचं उत्तर आपल्याला प्रेषितांची कृत्य 2 अध्याय वचन 10 मध्ये पाहायला भेटतं की पेत्र त्या ठिकाणी उपदेश करत आहे. त्यावेळी त्या लोकांमध्ये रोमी प्रवासी सुद्धा होते असं म्हटलेलं आहे. यहुदी मतानुसारी असे रोमी प्रवासी, यहुदी व यहुदी मतानुसारी, म्हणजे दोन्ही गट तिथे होते जे रोमला राहणारे होते. आणि अशा प्रकारे अद्भुत रीतीने ही सुवार्ता तिथे गेलेली आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी यरुशलेम मध्ये ते आले होते. त्यांनी त्यांनी ती सुवार्ता ऐकली आणि ते पुन्हा रोमला गेले आणि तेथे ख्रिस्ती विश्वासणारे उभे राहिले. येथे कोणताही प्रेषित गेला नव्हता, पण तेथे मंडळी स्थापित झालेली आहे, नाही का. आणि असे असले सुद्धा परस्पर ओळखीतून किंवा त्याच्या प्रवासातून पौल जो आहे तो रोम मधील अनेक विशेष करून ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्यांना नावाने ओळखत होता. का बरं? ते नाव आपल्याला रोम 16व्या अध्यायामध्ये त्यातील काही नाव आपल्याला पाहायला भेटतील. जरी पौल तिथे गेलेला नव्हता तरी अनेक लोकांना तो ओळखत होता. का बरं? कारण त्यांच्याबद्दल त्याने ऐकलं, त्यांच्यातील काही लोकांना तो भेटलेला आहे. आणि विशेष करून तो ज्यावेळेस त्यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस तो दोन प्रकारे बोलतो. एक तर देवाचे प्रिय ते आहेत म्हणतो, आणि दुसरं ते संत आहेत ख्रिस्तामध्ये. आणि मग तो पुढे बोलत असताना म्हणतो की तुम्हाला कृपा व शांती असो. कृपा व शांती असो. ग्रीक जे लोक होते त्यांचं हे एक सर्वसाधारण शब्द होता कृपा त्यांच्यासाठी सुद्धा. आणि यहुदी लोकांसाठी शांती हा शब्द जो आहे अभिवादनासाठी एक सर्वसाधारण शब्द तो होता. आणि या दोघांना तो एकत्रित करतो आणि आपल्याला पाहायला भेटतं की ही कृपा आणि शांती जे आहे तो पाऊल इथं स्पष्ट करत आहे की ते आपल्या कोणत्या कृत्यांनी आपल्याला मिळालेली नाही, तर तो म्हणतो की ही देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून आहे. आणि इथं कृपा आणि शांती नेहमीच आपली दशा दाखवित. कृपा आपली दयनीय अवस्था दाखवित. आपण कशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारे देवासमोर उभे राहण्यास पात्र नाही. आपण नीतिमत्वतेने लाचार आहोत. आपण आपली आपली नीतिमत्वता घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. आपले कोणतेच प्रयत्न देवासमोर आपल्याला नीतिमान म्हणून उभं करू शकणार नाहीत. आणि म्हणूनच आपण अपात्र आहोत त्या त्या सार्वकालिक जीवनासाठी, देवासमोर उभे राहण्यासाठी. आणि अशा असताना आपल्याला पाहायला भेटतं की आपल्यामध्ये आणि देवामध्ये अशांती आहे. आपण त्याचे शत्रू आहोत ख्रिस्त विरहित रीतीने. मग अशी अवस्था असताना जर यातून आपल्याला वाचायचं आहे तर कृपा आणि शांतीची गरज आहे. आणि ही कृपा आणि शांती खुद्द पित्यापासून आहे, त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्तापासून आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ही कृपा आपल्याला त्या वधस्तंभावर पाहायला भेटते अद्भुत रीतीने. त्या वधस्तंभावर फार प्रखरतेने एकीकडे देवाचा क्रोध आपण पाहतो, तर दुसरीकडे ती कृपा वाहताना आपल्याला दिसते. ख्रिस्तामध्ये ती कृपा आपल्यावर वर्षित करण्यात आलेली आहे, त्या कृपेचा वर्षाव करण्यात आलेला आहे. ही शांती याबद्दल इथं बोललं गेलेलं आहे की अगोदर जे आपण देवापासून दुरावलेले होतो, देवाशी आपलं कोणत्याही प्रकारचं नातं नव्हतं, आपण परके होतो, आता ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे आपला देवासोबत समेट घडून आलेला आहे. मग वचन 8 मध्ये आपण येतो. तिथं आता काय सांगितलंय, तो हे बोलल्यानंतर त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून कृपा व शांती असो. आता पुढे पौल जो आहे त्याचा रोम शहराला भेट देण्याचा जो बेत होता त्याबद्दल तो बोलतो. मला तिथं जाण्याची इच्छा नाही का. वचन 8 म्हणतो पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जग जाहीर होत आहे. पॉल रोम मधील मंडळीच्या साक्षीबद्दल कृतज्ञ होता. ते ठिकाण, त्या ठिकाणामुळे त्या मंडळीला संपूर्ण साम्राज्यात प्रभू येशूचं गौरव करण्याची सुसंधी होती, नाही का. परंतु त्यासोबतच आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की ते जे विश्वासणारे आहेत त्यांना विश्वासात दृढ असणं सुद्धा गरजेचं होतं. कारण ते अशा साम्राज्यामध्ये होते जे पूर्णपणे भयंकर अशा अवस्थेत होतं.
जिथे आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ती विश्वासणारे लोकप्रिय नव्हते. ते रोम शहर जे आहे तेथील अवस्था जर आपण पाहिलं तर ते ते लोक जणू काय मानवजातीचे शत्रू म्हणून ओळखले जात होते. ते अनाचारी नरभक्षक अशा प्रकारचे ते होते. दुर्गुणांनी भरलेले ते होते. जर तुम्ही वचन 18 पासून जर पुढे पाहिलं तर तुम्हाला त्याची जाणीव होईल की किती घाण आणि किती वाईट आणि किती भ्रष्ट अशी लोक त्या भागामध्ये होते आणि सगळीकडे पूर्ण जग तशाच प्रकारे भरलेलं आहे. आता त्या ठिकाणी मंडळीची स्थापना झाली. त्या मंडळीला छळाला तोंड द्यावे लागेल आणि आपल्याला पाहायला भेटते की त्याचं कारण काय होतं बरं. या मंडळीला छळाला तोंड द्यावं लागणार होतं आणि लागले. एकतर त्या मंडळीमध्ये आणि विशेष करून रोम भागामध्ये, रोमी साम्राज्यामध्ये जो सम्राट आहे त्याच्याशिवाय दुसरा देवच नाही. त्याच्याशिवाय दुसरा कुणालाही आपण देव म्हणू शकणार नाही. त्याला देवाचा पुत्र म्हणून घेत होते. परंतु आता मात्र ही जे लोक अगोदर त्याला देवाचा पुत्र म्हणायचे, त्यांना ज्यावेळेस खऱ्या देवाच्या पुत्राची जाणीव झाली त्यावेळेस ते ते म्हणणं त्यांनी सोडून दिले. ते थांबवलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे की त्यांच्यावर छळ येणारच आहे. कारण त्या लोकांसाठी तो 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 जो सम्राट आहे तो अगदी देवाच्या दर्जाचा होता आणि मग जणू काय देवाला नाकारतात तर मग छळाला सामोरं जावं लागेल, नाही का? आणि त्याचाच परिणाम पुढे जाऊन निरोच्या साम्राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. फारच विकोपाला गेलेला आहे, जिथं मंडळी फार भयंकर छळातून गेली आणि हीच परिस्थिती पुढे पौलाला रक्तसाक्षी होण्यासाठी एक प्रेरक ठरलेली आहे. पुढे तो म्हणतो वचन 9 मध्ये, आता हे सगळं बोलत असताना, आम्ही आभार मानतो आणि तुमचा विश्वास जो जगजाहीर झालेला आहे होत आहे. कशा प्रकारे? जरी क्लॉडियसच्या काळामध्ये आपण ऐकलं, त्याचा इतिहास पाहिलेला आहे की पहा जो गोंधळ निर्माण झाला त्या मंडळीमध्ये, त्यामुळे त्या सम्राटाने त्यांना त्यांना तिथून निघून जाण्याचा आदेश दिला होता. ते विविध ठिकाणी गेले, तिथं ते शांत नव्हते. त्यातील एक सुंदर उदाहरण म्हणजे प्रिस्किल्ला आणि ऍक्विला. ते ज्यावेळेस करिंथ येथे गेले तिथं सुद्धा त्यांच्या जीवनातून पौलाने सुवार्ता पाहिली, ख्रिस्त त्याने पाहिलेला आहे. याचा अर्थ ते शांत नव्हते आणि पुष्कळ ठिकाणे हे जग जाहीर होतं, अगदी जग जाहीर झालेलं होतं. तेच लोक पुन्हा तिथं आले आणि तो म्हणतो तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे ज्या दिवसापासून पौलाने त्या मंडळीबद्दल ऐकलेलं आहे त्या दिवसापासून पाऊल त्यांच्यासाठी नित्य प्रार्थना करत आहे, यासाठी की त्या मंडळीमध्ये आत्मिक वाढ व्हावी. काय त्याच्या प्रार्थना विनंत्या होत्या बरं? तो म्हणतो की आता तो म्हणतो त्या मंडळीच्या प्रगतीसाठी तो प्रार्थना करतो. त्याची इच्छा आहे की त्याने त्या मंडळीमध्ये येऊन भेट द्यावी, त्यासाठी तो प्रार्थना करत आहे. आणि विशेष करून त्यांनी स्थिर व्हावे आणि त्यांना कृपादान द्यावे, त्यांना त्यांना उत्साहित करावं, आहे का? आणि विशेष करून त्यांच्याद्वारे मी सुद्धा उत्तेजित व्हावं, वचन 12 आपल्याला सांगतं, नाही का? यासाठी तो प्रार्थना करत आहे. पाऊल नित्य प्रार्थना करत आहे आणि तो वचन 10 मध्ये असं का म्हणतो, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. का बरं असं म्हणत आहे? कारण हे वचन वरील वचनाला जोडून आहे. ज्यावेळेस पाऊल म्हणतो की मी तुमची आठवण करतो आणि त्याच्याशी जोडून तो म्हणतो की आता ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. माहिती आहे पाऊल असं का म्हणत आहे? कारण पाऊल इथं पुरावा देत आहे की मी खरोखरच तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. पुष्कळदा आपण आपले प्रियजन किंवा कुणी मंडळीतील लोक किंवा एखादा विश्वासणारा आपल्याला भेटतो त्यावेळेस आपण पहिला शब्द काढतो की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. अरे हे सांगणं फारच सोपं आहे, पण कदाचित यामध्ये आपण अपयशी होऊ शकतो, नाही का? पण पॉल येथे अगदी निश्चिततेने सांगत आहे की मी तुमच्यासाठी खरोखरच प्रार्थना करत आहे आणि याची सत्यता कळावी म्हणून पौल इथं अशा प्रकारे बोलत आहे बघा. आणि वचन 10चा दुसरा भाग पहा. तो म्हणतो की त्या देवाची सेवा करण्यास, याविषयी देव साक्षी आहे, त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. त्या देवाची सेवा. आता ह्याविषयी तो म्हणतो देव माझा साक्षी आहे आणि मग तो म्हणतो त्या देवाची सेवा, त्याच्याबद्दल तो अगोदर वरती बोललेला आहे. तो गौरवी देव, त्याच्या त्याच्या पुत्राच्या सुवार्तेचं कार्य, त्याच्याबद्दल तो बोलत आहे. ती सेवा काय आहे? ती सेवा हेच वचन स्पष्ट करतो. म्हणतो त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात. ती सेवा काय? त्या सुवार्तेचं कार्य
कारण ही सुवार्ता त्याच्या पुत्राबद्दल आहे, जो या सेवेचा नायक आहे, या सुवार्ता कार्याचा उत्पादक आहे, जो विषय आहे, आणि तो कोण आहे? स्वतः ख्रिस्त आहे. आणि पौल त्याची सेवा करत आहे, त्याच्या सुवार्तेच्या घोषणेद्वारे, विस्ताराद्वारे आणि समर्थनाद्वारे ही सेवा तो करत होता. ही अति कष्टाची सेवा आहे, आपल्याला पाहायला भेटते, जी देवाच्या गौरवासाठी आहे. आणि मग तो म्हणतो याविषयी विशेष करून आणखी पुढे आपण जात असताना तो पुढे म्हणतो की कशा कार्य मग ही जी सेवा आहे ती पौल करत होता. तर पुढे काय सांगितलंय? मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात हे करतो म्हणे. तर आपल्या आत्म्याने, एकतर देवाचा आत्मा, त्याची तिथे आठवण होते की जो जो विश्वासणाऱ्यामध्ये त्या तारणाच्या दिवसापासूनच वास करतो. आणि पौल म्हणतो आपल्या आत्म्याने म्हणत आहे. तर एकीकडे त्याच्याबद्दल आपल्याला आठवण होईल, दुसरीकडे किंवा आध्यात्मिक रीतीने जी आपल्याला पाहायला भेटतं त्याबद्दल तो इथे बोलत असावा. कारण पुढे तो स्वाभाविक आणि दैहिक वृत्तीच्या लोकांबद्दल तो बोलतो, यहुदी लोकांसारखी नाही म्हणतो तो ही सेवा, नाही का? कारण तो पुढील अध्याय 2 मध्ये त्याचा उल्लेख करतो, आणि कदाचित मला असं वाटतं की तो ते लक्षात ठेवूनच इथे बोलत असावा की मी आपल्या आत्म्याने तर जे यहुदी लोक ज्या प्रकारे करत होते, किंवा परराष्ट्रीय सुद्धा ज्या प्रकारे करत असतील, त्या प्रकारे ही सेवा नाही. हा बाह्य केवळ देहाने केलेलं कार्य नाहीये, तर त्याच्या उलट तो म्हणतो की आत्म्याने, म्हणजे पूर्ण जीव, मन आणि आत्मा, त्याबद्दल तो बोलत आहे. आणि तो हे शपथ घेऊन सांगत आहे की ही सेवा पूर्ण मन, पूर्ण जीव आणि पूर्ण आत्म्यानेच आहे. ही बाह्य रीतीने नक्कीच लोकांना आनंद देणारे आपण म्हणून करू शकू, परंतु देवाला आनंद देणारी सेवा ही पूर्ण जीवाने आहे, पूर्ण मनाने आहे आणि पूर्ण आत्म्याने आहे. त्याबद्दल पॉल पुढं बोलत आहे. वचन 11 मध्ये तुम्ही स्थिर व्हावे. आता तो सुरुवात करतो वचन 9 मध्ये की आम्ही निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करतो. का बरं प्रार्थना करत आहे तो? स्थिर व्हावे म्हणून आणि मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. तो का प्रार्थना करत आहे? त्याचं एक पहिलं कारण वचन 11 आपल्याला देतं, त्यांनी स्थिर व्हावं आणि विशेष करून त्याने भेटावं. आता पौल का बरं रोम येथे जाण्यास इतका उत्कंठित झाला होता? त्याचं उत्तर आपल्याला इथं देत आहे बघा ते वचन, की इथं सांगितलंय की आध्यात्मिक कृपादान द्यावे. आध्यात्मिक कृपादान द्यावे. आता इथं पौल जो आहे तो असामान्य देणगीबद्दल बोलत नाही, पण आध्यात्मिक ज्यावेळेस कृपादानाबद्दल इथे तो बोलत आहे, तर विशेष करून तो इथं त्या आध्यात्मिक प्रकाश, समज किंवा शांती आणि सांत्वन हे जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या तिथे जाण्याने आणि सेवा करण्याद्वारे, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या प्रसाराद्वारे त्या मंडळीमध्ये अधिक प्रखरतेने उजळून निघेल. त्याबद्दल पॉल इथं बोलतो, नाही का, जेथून आपल्याला पाहायला भेटतं की लक्षात येणं गरजेचं आहे की वाढीसाठी असणार आहे देवाच्या वचनाची घोषणा करणं, जी देवाच्या कृपेने त्याद्वारे तुम्ही स्थिर व्हाल, नाही का? आता स्थिर नव्हती का? नक्कीच देवाच्या सार्वकालिक प्रीतीच्या बाहूंनी ते वेढलेले होते. ख्रिस्ताच्या हातात ते स्थिर होते. त्या मजबूत खडकावर ती मंडळी सुद्धा स्थापिलेली होती. मग असं असताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की ते कधीच पडू शकत नाही. अशा त्या मजबूत खडकावर ते स्थिर आहेत. मग तरी सुद्धा
पाऊल इथं स्थिरतेबद्दल का म्हणतो? आज मंडळींना सुद्धा स्थिर होण्याची का गरज आहे? त्याचं कारण हे आहे की नक्कीच आपल्याला ख्रिस्ताच्या कृपेने ते तारण लाभलेलं आहे. ख्रिस्ताने आपल्याला कह्यात घेतलेलं आहे. त्याच्या देवा आपल्या देवाच्या पित्याने आपल्याला आकर्षित केलेले आहे त्याच्या सुवार्तेने. आपण पित्याच्या हातात आहोत, ख्रिस्ताच्या हातात आहोत, आपण त्या त्रयिक देवाच्या हातात आहोत. त्याच्या हातातून आपण कधीच सुटणार नाही. आपलं हे तारण त्याच्या कृपेने आहे. हे सार्वकालिक आहे. हे तारण कधी आपल्या कोणत्याही कृत्यांवर अवलंबून नव्हतं आणि कोणत्याही कृत्यांद्वारे गमावले जाणार नाही. परंतु आपली स्थिती काय आहे? आपण नक्कीच ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे तारले गेलेलो आहोत, परंतु आपण पूर्णपणे अजून आपलं जे तारण आहे ते पूर्ण झालेलं नाही. आपण आत्म्यात तारले गेलो, परंतु अजूनही आपण या पापी देहात आहोत. पापाचं वास्तव्य अजूनही आपल्या आपल्या या देहात नित्य कार्य करतं आणि पुष्कळदा पापी स्वभाव उफळून येतो. पुष्कळदा ते आपल्याला सुवार्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला देवाप्रती थंडावतो. पुष्कळदा आपल्याला देवाच्या सहभागितेपासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, ख्रिस्ताच्या त्या मंडळीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. देवाचं वचन वाचणं, प्रार्थना करणं आणि नित्य त्याच्या जवळ येण्यापासून आपण कधी कधी अस्थिर होऊ शकतो. कधी कधी समोर दिसणारे वारे जे आहेत त्याकडे पाहून आपण डगमगू शकतो. आणि तशाच प्रकारे रोम येथील मंडळीबद्दल होतं. आणि म्हणूनच पौल म्हणतो की मी तिकडे यावं जेणेकरून तुम्ही स्थिर उभे राहावं, तुम्ही स्थिर व्हावे. आणि स्थिर होण्यासाठी कशाची गरज आहे? आध्यात्मिक कृपादान. आणि ही जी कृपादान आहे, आध्यात्मिक कृपादान, त्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट काय आहे? सुवार्तेचं जे सत्य आहे ते आपण ख्रिस्ताचं शरीर या नात्याने समजून घ्यावं. आपण एकमेकांना बांधलं जावं आणि उभं राहावं ख्रिस्तामध्ये, नाही का? आणि त्याबद्दल पौल इथे बोलत आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 13 मध्ये आपण येतो. तिथं काय सांगितले? बंधुजनो, इतर परराष्ट्रांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्ये व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. पुष्कळदा तो म्हणतो मी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला, परंतु मला अडथळे आले. बऱ्याच काळापासून पौलला रोमला भेट द्यायची होती, पण केवळ बाह्य परिस्थितीमुळे म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या अडथळे म्हणा, अ, ते अशा प्रकारचे होते की त्यामुळे तो तिथे जाऊ शकला नाही. अडथळे काय असतात आपल्याला माहित नाही, इथे स्पष्ट केलेलं नाही. परंतु आपल्याला माहित आहे की जे काही अडखळण होते ज्यामुळे तो तिथे जाऊ शकला नाही. आणि आणि कदाचित रोम येथील लोक सुद्धा कदाचित नाही का आपल्याला पाहायला भेटतं की पाऊलच्या काही शत्रूंनी सुद्धा असं सुचविलं असेल की पाऊल जो आहे तो रोमला जाण्यासाठी घाबरत आहे. किंवा त्या प्रमुख शहरामध्ये त्या मोठ्या संघांमध्ये जाऊन सुवार्तेची जो घोषणा करण्यास तो घाबरत आहे. आणि म्हणूनच पौल जो आहे इथं अगदी स्पष्ट करतो की नाही, मला अडथळे आलेले आहेत आणि म्हणून मी येऊ शकत नाही, मी घाबरत नाही, नाही का? आणि म्हणूनच पुढे आणखी वचन 14 मध्ये येत असताना आता तो ह्या गोष्टी बोलत असताना तो म्हणतो की याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. पुढे तो म्हणतो हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचा मी ऋणी आहे. आता इथं हेलेनी आणि बर्बर आणि ज्ञानी आणि अज्ञानी हे दोन्ही प्रकारचे असे शब्द तो वापरतो. का बरं तो असं म्हणतो की यांचा मी ऋणी आहे? कारण आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस पौल अशा प्रकारे शब्दांचा प्रयोग इथं करत आहे, तर हे अशा प्रकारचं आहे की मी यांचा ऋणी आहे म्हणे, नाही का? तर जसा एखादा व्यक्ती सावकाराच्या कर्जाखाली दबलेला आहे आणि त्याला नेहमी हेच वाटतं की मला कसे करून या कर्जातून मुक्त व्हायचंय, ते कर्ज फेडायला पाहिजे आणि तो नेहमी त्याच्यासाठी प्रयत्न करतो. जणू काय तशाच प्रकारचे शब्द पौल इथे वापरत आहे. पौलाने ओळखलं होतं की रोम या मंडळीला त्याचं काहीतरी देणं लागतं म्हणे. कारण रोमी साम्राज्याने जागतिक शांतता आणि व्यवस्था आणली. त्यांनी जगासमोर एक सामान्य सांस्कृतिक आणि उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था आणली. कारण रोमी साम्राज्यामध्ये सगळ्यात पहिला जो विकास झाला तो म्हणजे रस्त्यांबद्दल, नाही का? ज्यामुळे अनेक वेगवेगळे राष्ट्र, वेगवेगळे नगर, आजूबाजूच्या आजूबाजूचे प्रदेश
ते एकमेकांना जोडू लागले, दळणवळण व्हायला लागलं आणि तिथं अनेक संस्कृती उभी राहिलेली आहे, अनेक संस्कृती आहे. आणि या सर्वांचा उपयोग पौलाने सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी केलेला आहे. तो रोमला सुवार्ता देऊन हे कर्ज उत्तम प्रकारे फेडू शकेल, नाही का? आणि म्हणूनच पौल अशा प्रकारे इथं बोलत आहे. पौल जणू काय आपल्याला पाहायला भेटतो, तो कष्टाळू, तो सुवार्तिक होता, तो महान आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी नित्य तयार असणार तो होता, ऐका. आणि तो जणू काय पूर्ण जगभर हे कार्य करण्यात मग्न होता, कारण त्याचा असा विश्वास होता की जणू काय त्याच्यावर हे कर्ज आहे आणि तो संपूर्ण जगाचा तो ऋणी आहे, जणू काय तो अशा प्रकारे स्वतःकडे पाहत आहे. आणि मग पुढे वचन 15 मध्ये आपण येतो, तिथे काय सांगितले, ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्थ सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. आता हेलेनी, बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यामध्ये संपूर्ण लोकांबद्दल तो बोलतो. आणि मग ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्थ सांगण्यास मी उत्सुक आहे. ह्याप्रमाणे तुम्हालाही सुवार्थ सांगण्यास, तिथे उत्सुक हा जो शब्द आहे ना, तो सर्वदा तयार असणं, नाही का, सज्ज असणं. जसा एखादा जो लढाईला गेलेला जो शिपाई जो असतो, नाही का, जो सैनिक असतो, तो नेहमी आपल्या शस्त्राने तयार असतो. तो आपली नजर सुद्धा इकडे तिकडे हलवत नाही, तो अगदी सज्ज उभा असतो, नाही का. तशा प्रकारचा हा शब्द आहे की पाऊल तयार आहे. आणि स्पर्जन जे आहे ते ज्यावेळेस इथं पाहतात की मी उत्सुक आहे, या शब्दाकडे पाहून ते त्यांना फार आश्चर्य वाटतं, नाही का. आणि ते पण विचार करतात, आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या परिवर्तनाबद्दल ते विचार करतात की अरे, ज्यावेळेस पावलाचं परिवर्तन झालं, त्यावेळी सगळ्यात पहिला जो शब्द आहे त्याने काढला तो अशा प्रकारचा होता. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य 9 अध्याय वचन 6 पाहिलं तर तिथं तो म्हटला की प्रभू, मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. आणि तिथंच आपल्याला त्याची तयारी पाहायला भेटते, नाही का, अद्भुत रीतीने. पाऊल कशासाठी तयार होता बरं? प्रचार करण्यासाठी, त्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी. तिथे सांगितले सुवार्ता सांगण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी तो तयार होता. पाऊल कशासाठी तयार होता बरं? पाऊल दुःख सहन करण्यासाठी नित्य तयार होता. पाऊल कशासाठी तयार होता? जे काम इतरांना अप्रिय वाटणार आहे, ते काम ते करण्यासाठी, आणि ते म्हणजे सुवार्तेची घोषणा. पाऊल कशासाठी तयार होता? पाऊल मरायला देखील तयार कार्यामध्ये. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पुढे ज्यावेळेस आपण याबद्दल शिकतो, तर आपल्याला पाहायला भेटते तो म्हणतो की तुम्ही जे रोम मध्ये राहणारे त्या तुम्हास मी सुवार्ता सांगण्यास तयार आहे. आणि धैर्याचं बोलणं होतं. जर तुम्ही जर या जगामध्ये आजही जर पडताळणी केली, सर्व शूर वीर जे बोलतात, नाही का, सुवार्ता प्रसाराबद्दल, आणि जर तुम्ही पडताळणी केली तर तुम्हाला पौलासारखा व्यक्ती जो इतिहासात होऊन गेला, अद्भुत रीतीने देवाने त्याचा उपयोग केला, तसं सापडेल का? पौलाकडे जगण्यासाठी एकच शस्त्र होतं, आणि ते म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता. तो सुवार्ता गाजवण्यास तयार होता, जी यहुदी लोकांसाठी अडखळण होती आणि परराष्ट्रांसाठी मूर्खपणाचा संदेश होता. परंतु तेच पाऊल म्हणत आहे की माझ्यासाठी भूषणावा आहे. तो म्हणतो की मला त्या सुवार्तेबद्दल मला कधी लाज वाटत नाही. पाऊल वारंवार प्रार्थना करत होता की मला रोम मध्ये जायचं आहे, परंतु अनेक अडखळण आलं. शेवटी देवाने त्याची प्रार्थना ऐकली, आणि तो त्याच्या कल्पनेच्या, त्याच्या विचाराच्याही पलीकडे तो रोम मध्ये गेलेला आहे. त्याने कधीच विचार केला नव्हता की तो अशा प्रकारे, अशा बंदी किंवा अशा प्रकारे बांधलेल्या अवस्थेमध्ये तिथं तो जाईल, नाही का. नक्कीच देवाने प्रार्थना ऐकली, पण त्याच्या विचाराच्या पलीकडे तो कैदी म्हणून तिथे गेलेला आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 16 मध्ये, आता तो जे काही बोलत आहे त्या सुवार्तेबद्दल त्याचा सुंदर गाभा वचन 16 आणि 17 मध्ये तो देत आहे. का बरं त्या सुवार्तेबद्दल पाऊल इतका उत्सुक होता? का बरं ती सुवार्थ जगण्यासाठी पाऊल इतका आनंदी आहे आणि तो इतका उत्सुक आहे त्या सुवार्थेसाठी? त्याचं कारण तो वचन 16-17 मध्ये देतो. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्थेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहूद्याला
मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे, कारण तिच्यात देवाचं नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. आता तो परिचय तो देतो ना, का जी प्रस्तावना त्याने दिली वचन 15 पर्यंत, त्याच्यानंतर त्याचा मध्यवर्ती जी विधान आहे तो इथे काढत आहे, मला सुवार्थीची लाज वाटत नाही. हे पावलाचं हृदय प्रगट करतं नाही का. रोम सारख्या अत्याधुनिक शहरात वधस्तंभावर खेळलेला तो यहुदी तारणारा जो आहे, त्याच्यावर केंद्रित असलेली जी सुवार्थ आहे, ती काही कदाचित लाजवणारी असावी. अनेक लोकांसाठी तो एक सर्वात खालचा असा संदेश असावा, परंतु अनेक खालच्या वर्गातील लोकांसाठी तो सर्वोच्च असा संदेश होता. आणि पौल म्हणतो की मी ही सुवार्थ गाजवण्यासाठी लाजत नाही. पौल लाजत नाही ती सुवार्थ गाजवण्यासाठी. आज पुष्कळ देवाचे लेकर म्हणून आले ना, सुवार्थ गाजवण्यास कदाचित जग काय म्हणल, कदाचित त्यामुळे आम्हाला छळाला तोंड द्यावं लागेल, कदाचित आम्हाला त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. आमचं जीवन जे आता आयुष्य आरामाचं आहे, आम्ही जे आता अगदी स्थिरतेने चांगलं कार्य करत आहोत, अ, अ, त्याच्या 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 विरुद्ध त्या सगळ्या गोष्टी घडतील. वेगवेगळी कारणं असतील नाही का. पण पौल म्हणतो की मी सुवार्तेची लाज वाटत नाही मला. का बरं? कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, लक्ष द्या, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला म्हटलेलं आहे, जो कोणी विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला. मग प्रत्येक कोण आहे बरं? तर त्याचं इथं उलगडा दिलाय. मग तो यहुदी असो की हेलेने असो, कुणी असू द्या, तो यहुद्यामधून असो की हेलेन्यामधून असो, प्रत्येकासाठी तारणासाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. तो ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतो, जिच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. सुवार्ता नक्कीच बातमी आहे, पण ती केवळ माहिती नाहीये, तर ती माहितीपेक्षा अधिक काहीतरी आहे. तिच्यामध्ये सामर्थ्य आहे, जी मृतांना जीवन देणारी आहे. VLC म्हणतात की रोम मध्ये सामर्थ्य हा जो शब्द आहे ना, तो सगळ्यात प्रचलित शब्द होता. ते त्यांच्या सत्तेमध्ये ते फारच अभिमान बाळगायचे. त्यांच्यासाठी सामर्थ्य, सत्ता सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट होती. ग्रीक लोकांसाठी तत्वज्ञान सगळ्यात अभिमानाची गोष्ट होती. आणि पौल ज्यावेळेस इथं म्हणतो की सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे, त्यावेळेस तो एक तर ग्रीक लोकांना, त्या रोमी लोकांना, विशेष करून रोमी लोकांना, आणि एवढंच नाही तर यहुद्यांना सुद्धा, कारण यहुद्यांसाठी सुद्धा सामर्थ्य हे फारच बाब होती त्यांच्यासाठी पूर्वीपासून. ते फक्त एका सामर्थ्याची वाट पाहायचे, जे अशा प्रकारचे, पण पौल त्यांना आणि अग्री की सामर्थ्य केवळ सुवार्तेमध्ये आहे. या सुवार्तेमध्ये आहे. कारण तुमची सत्ता, रोमी लोक जरी त्या सत्तेमध्ये किंवा नीतिमान ठरवू शकणार नव्हतं, आणि कधीच त्यांना नीतिमान, देवासमोर नीतिमान ठरू शकलं नाही. एक प्राचीन तत्वज्ञानी हे रोम शहराबद्दल बोलत असताना अशा प्रकारे म्हणायचे की तो अधर्माचा उपसर्ग आहे. आणि एक एक लेखकाने तर त्या रोमी लोकांबद्दल असं म्हटलेलं आहे की अरे ते एक अस्वच्छ गटार आहे, ज्यामध्ये साम्राज्याचा पूर येतो म्हणे नाही का. आणि त्याच उत्तर तुम्ही जर अध्याय 1 जर पुढे वाचलं तर तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटल. तो काय म्हणत आहे, का बरं सुवार्तेची लाज वाटत नाही? कारण विश्व त्यांना तारणासाठी ते ते देवाचं सामर्थ्य आहे. प्रत्येक व्यक्ती तारणाच्या शोधात होता पौलाच्या कामात सुद्धा, आणि आजही वेगवेगळ्या प्रकारे लोक तारणासाठी, परंतु तारण खऱ्या रीतीने या सुवार्तेमध्ये प्रगट झालेला आहे. एखादा आजारी व्यक्ती, त्याला आजारातून बाहेर निघण्याची गरज असते नाही का.
त्यांना त्या रुग्णालयाची, त्या औषधाची गरज असते. तशाच प्रकारे प्रत्येक पाप्याला त्या पापापासून सुटण्याची गरज आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते कोणत्याही प्रकारे त्या रोमी साम्राज्यातून मिळणार नव्हतं किंवा कुठूनही नाही, तर खुद्द ख्रिस्तामध्ये आहे. तो म्हणतो प्रथम यहुदी आणि मग ग्रीक. तर ह्या शब्द प्रयोगाकडे पाहत असताना हीच पद्धत आपल्या प्रभूने सुद्धा केली. तो अगोदर यहुद्यांकडे गेला, आपल्याला पाहायला भेटतो तो आपल्या सोक्यांकडे गेला असं म्हटलेलं आहे, पण त्यांनी त्याला नाकारलं म्हणे. मग तो परराष्ट्रीयांकडे गेलेला आहे. तीच पद्धत प्रेषितांनी सुद्धा बजावलेली आहे. कारण सुवार्तेचं आमंत्रण सगळ्यात अगोदर यहुद्यांसाठी होतं, कारण ही सुवार्ता खुद्द देवाने त्या यहुद्यांमधूनच पुढे आणलेली आहे. हे अभिवचन देवाने यहुद्यांनाच दिलेलं होतं आणि आपल्याला त्याची ते आठवण करून देत होतं, नाही का? आणि तेच पौल इथं आठवण करून देत आहे. त्याचं आमंत्रण फक्त आता यहुद्यांनाच नाही, सगळ्यात अगोदर त्यांना होतं. अगदी सुरुवातीपासून आपण पाहतो की त्याने एका व्यक्तीला निवडलं, त्याच्यापासून मोठं राष्ट्र केलं. त्या राष्ट्रावर तो म्हणतो की माझी प्रीती आहे. त्या राष्ट्रातून एका वंशाला निवडलं, त्या वंशातून एका घराण्याला निवडलं. आणि पहा, देव त्या राष्ट्राकडे पाहत आहे आणि अद्भुत रीतीने त्याची तारणदायी योजना त्या राष्ट्रामध्ये त्याने प्रकट केलेली आहे. पण पुरतीच मर्यादित नव्हती, तर त्याने हे सुद्धा सांगितले की त्या राष्ट्रापासून इतर राष्ट्रांना सुद्धा या आशीर्वादाचा लाभ मिळणार आहे. कारण त्या राष्ट्रामधून जे संतान येणार आहे, ते संतान फक्त त्या राष्ट्रासाठीच नाही, तर इतर राष्ट्रांसाठी सुद्धा ते त्या आशीर्वादाचं कारण होणार आहे. तो ख्रिस्त येशू आहे. आणि पुढे काय सांगितलं की ही जी सुवार्ता आहे तिच्या देवाचं नीतिमत्व आहे. इथं आपल्याला काही गोष्टी पाहायला भेटतील. सगळ्यात अगोदर पौल या सुवार्तेबद्दल इतका गंभीर का आहे? कारण ती तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. का बरं तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे ही सुवार्ता? कारण ह्या सुवार्तेमध्ये देवाने त्याचं तारणदायी कार्य जे युगादी कालापासून आखलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. आणि ते तारणदायी कार्य काय आहे ते आपल्याला वचन 17 प्रगट करतं. कारण ह्यामध्ये देवाचं नीतिमत्व सामावलेलं आहे, प्रगट झालेलं आहे. ही सुवार्ता नीतिमान देवाबद्दल आहे. देव किती नीतिमान आहे, तो किती गौरवी आहे, तो किती पवित्र आहे, त्याच्या समोर आपण बिलकुल उभे राहू शकत नाही. आपली अवस्था काय आहे? आपल्याला स्वतःचं कर्म करण्यासाठी, स्वतःची कृत्य करण्यासाठी, स्वतःचं नीतिमत्व त्याच्या समोर घेऊन जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा नाही. कारण आपण आपल्या अपराधाने पातकांमध्ये मृत अशा आहोत. आपली नीतिमान कृत्य देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. आमचं मन, आमचे विचार, आमचं बोलणं सर्व काही भ्रष्ट आहे. आणि आम्ही कधीच आमच्या इच्छेने, आमच्या 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 कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांनी देवासमोर जाण्यास कधीच तयार नसतो. आणि मग ज्या वेळेस इथं आपली कृत्य कुठेच काम करत नाही, तिथं आपल्याला पाहायला भेटतं विश्वासाने देवाचा कृपेचं कार्य. देवाने अद्भुत रीतीने दिलेलं हे साधन आहे विश्वास. धारणाच्या कार्यामध्ये देव त्या मृत पाप्याला पवित्र आत्म्याच्या अद्भुत कार्याद्वारे सगळ्यात अगोदर तो जिवंत करतो, आपल्याला पाहायला भेटतं. तो त्या सुवार्तेच्या द्वारे त्या गौरवी देवाचं नीतिमत्व प्रकट करतो. कारण देवाच्या आत्म्याचं कार्य काय आहे? योहानमध्ये सांगितल्याप्रमाणे तो नीतिमत्वाबद्दल, न्याय निवाड्याबद्दल आणि पापाबद्दल तो खात्री करतो. तू किती पापी आहेस? ज्यावेळेस आपण ती सुवार्ता ऐकतो, ती समजतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की मी पापी आहे, मी भ्रष्ट आहे, मी कोणत्याही प्रकारे देवासमोर उभे राहण्यास लायकीच नाही. अरे, मी जे प्रयत्न करत होतो ते प्रयत्न घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत आणि मला देवासमोर उभं राहायचं आहे. तर तो देव नीतिमान आहे आणि नीतिमान देवासमोर मी असा गेलो तर मी भस्म होईल. आणि म्हणून मला परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे आणि हे नीतिमत्व तर माझ्याकडे नाही. आणि म्हणूनच मला विश्वासाने मिळणार ते नीतिमत्व, त्याकडे जाणं गरजेचं आहे. म्हणूनच इथं सांगितलं की विश्वासाने, विश्वासासाठी प्रगट झालेला. इथं कोणत्याही प्रकारे आपल्या कार्याला, आपल्या स्वतःच्या कर्माला इथं जागा नाही. हे नीतिमत्व विश्वासाच्या द्वारे आहे. म्हणूनच पुढे हबकुक मधून तो एक संदर्भ घेतो, तो म्हणजे काय? नीतिमान विश्वासाने जगेल.
इथं हा जो शब्द आहे तो अशा प्रकारचा आहे की आपण कोणत्याही प्रकारे नीतिमान नाहीये, आपल्याकडे ते नीतिमत्व नाहीये, परंतु कोणीतरी आपल्या बदली आपल्या जागेवर जगलेला आहे. जर आपल्याला ते नीतिमत्व पाहिजे आहे, तर आपल्याला ते देवाचं जे जे प्रमाण आहे, देवाची जी मूल्य आहेत, ते योग्य रीतीने पूर्ण करणं गरजेचं आहे. देवाच्या मागण्या पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि हे कधी होणार आहे? हे कधी होणार आहे? त्याच्यासाठी त्या परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. आणि ते नीतिमत्व प्रगट झालेलं आहे. तो कोण आहे? करिंथकरास पत्रामध्ये सांगितलं की ख्रिस्त आहे. तो आपल्यासाठी नीतिमत्व आहे. तो ज्ञान आहे. तो आपल्यासाठी प्रायश्चित्त असं झालेला आहे. तो ख्रिस्त आपल्यासाठी आला. तो आपल्यासाठी जगला. तो आपल्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले. त्याला त्याच्या ठाई पाप बिलकुल नव्हतं. त्याच्या ठाई कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता. परंतु करिंथकरास पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तो आपल्यासाठी पाप असा झाला. तो आपल्यासाठी शाप असा झाला. यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचं नीतिमत्व असं प्रगट व्हावं. आहे का? तो आपल्या बदली मरण पावला. आपल्या मागण्या त्याने पूर्ण केल्या. आपल्यावरील क्रोध त्याने स्वतःवर घेतला. त्याचं निर्दोषपण, त्याची नीतिमत्वता त्याने आपल्या खात्यात बहाल केलेली आहे. आता देव ज्यावेळेस आपल्याकडे पाहतो, तो जणू काय आपण पाप केलंच नव्हतं अशा प्रकारे तो आपल्याकडे पाहतो. कारण हे नीतिमत्व परिपूर्ण आहे. हे ख्रिस्ताद्वारे आलेलं आहे. आणि म्हणूनच सुवार्तेद्वारे हे देवाचं नीतिमत्व प्रगट होतं. आणि नेमकं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की देवाच्या पवित्र नीतिमत्वतेबद्दल विशेष करून ते त्याबद्दलच ते बोलत नाही, तर दोषी पाप्याला कशा प्रकारे हे दोषी ठरवतं. आणि याही पलीकडे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्या पाप्याला दिलेल्या देवाच्या धार्मिकतेबद्दल, नीतिमत्वतेबद्दल हे आपल्याला आठवण करून देतात. हा एक कायदेशीर असा शब्द आहे, नाही का? कायद्याबद्दलचा हा शब्द आहे की आपण दोषी आहोत, परंतु आपला दोष त्या नीतिमान गौरवी ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. आणि त्याचं नीतिमत्व त्याने आपल्या खात्यात बहाल केलेलं आहे. आता ख्रिस्तामध्ये आता देव आपल्याला पाहायला भेटतं की का या पापी दोषी व्यक्तीला निर्दोष ठरवितो. देव त्या पाप्याशी आता ख्रिस्तामध्ये जणू काय अशा प्रकारे वागत आहे की जणू काय आपण कधीच पाप केलं नाही. तर हे पहा, सुवार्तेचं अद्भुत हे सौंदर्य आहे. तिच्या देवाचं नीतिमत्व विश्वासाने प्रगट झालेलं आहे. विश्वासासाठी ते प्रगट झालेलं आहे. आणि हे केवळ आपण कशा प्रकारे स्वीकारतो? तर विश्वासाने स्वीकारतो. आणि म्हणूनच नीतिमान विश्वासाने जगेल म्हटलेलं आहे. आपलं नीतिमत्व ख्रिस्त आहे. त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात मांडण्यात आलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, या वचनाबद्दल मनन करत असताना, याबद्दल शिकत असताना नेहमी त्या सुवार्तेचं सौंदर्य आपण समजून घेऊया. का बरं पाऊल इतका गंभीर आहे त्या सुवार्तेबद्दल? आणि पाऊल का बरं म्हणतो की मला लाज वाटत नाही? कारण ती सुवार्ता देवाबद्दल आहे, नीतिमान देवाबद्दल आहे. ती सुवार्ता देवाने काय केलेलं आहे त्याच्याबद्दल आहे. ती सुवार्ता जी आहे तिथं कुठेच आम्ही काय केलं कुठं जागा नाही, तर देवाने काय केलेलं आहे त्याच्यासाठीच नेहमी तिथं जागा आहे. आणि म्हणून आपण या क्लासच्या शेवटी येत असताना आपल्या अंतःकरणामध्ये झोकून पाहूया. आज खऱ्या रीतीने त्या पाऊलाप्रमाणे आपणही ती ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी उत्कंठित आहोत का? त्यासोबतच आपल्यामध्ये जे अजून खऱ्या रीतीने ख्रिस्तापासून दूर असतील त्यांना ही दिलेली वेळ आहे. त्याने जर आज ख्रिस्त आला तर आम्ही कुठे असणार आहोत? आज विचार करण्याची गरज आहे. आणि जर मला ख्रिस्तासोबत, देवासोबत जर माझं नातं जोडणं नातं जोडलं जावं हे जर मला वाटत आहे, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण तोच एकमेव तारणारा देव आहे. तो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्याच्या नीतिमत्वाने आपण नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्या आज्ञा पालनाने आपण जो आहे आज्ञाकारी अशी देवासमोर उपस्थित झालेलो आहोत. म्हणून या आपण त्याबद्दल मनन करूया आणि देवाच्या हाती पडूया. मी पुढे
आपल्यामध्ये बाबा आहेत त्यांच्या हाती सुपूर्द करतो. ते आपल्याला पुढे चालवतील.